नमस्कार. पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो जितेंद्र वाईकर. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. खूप खुश आहे मी. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वर्षापासून ज्या चित्रपटाबद्दल आम्ही मेहनत करत होतो, ज्या चित्रपटासाठी काम करत होतो, त्या चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन आणि प्री प्रोडक्शन, आता प्री प्रोडक्शनमध्ये आपण आहोत आणि त्या चित्रपटातलं एक गाण्याचं रेकॉर्डिंग आत्ता चालू आहे. त्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मी इथं बसलेला आहे. आत्ताचं रेकॉर्डिंग त्या माझं चालूच आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे ही आमचे जे बालाजी भक्त आहेत त्यांना ही बातमी कळावं. तिरुपती बालाजी महिमा नावाचा आपण चित्रपट काढत आहोत. ज्या हा पहिला चित्रपट आहे जो मराठीमध्ये येत आहे आणि हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा आत्तापर्यंत कोणी काढलेला नाही आहे. मराठीत तर पहिल्यांदा बनवतो प्लस हा चित्रपट हिंदी आणि तमिळ, तेलुगू, कन्नड भाषेत सुद्धा म्हणजे मल्टी लँग्वेज आपण हा चित्रपट करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याच्यामध्ये चांगले चांगले कलाकार आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ते कलाकार मी त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून देतच राहील. परंतु आज खूप आनंदी आहे कारण पहिलं गाणं आपण रेकॉर्ड केलेलं आहे. सध्या त्याचा रिदम बेस करणं चाललं आहे. त्याचे संगीतकार आमचे प्रमोद चिल्लाळ ह्याचे संगीतकार आहेत. त्यांनी हे गाणं केलेलं आहे आणि ऑफकोर्स ऋषिकेश परांजपे यांनी या गाण्याचं लिखाण केलेलं आहे. कारण बालाजी म्हटलं की त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिरुपती बालाजी यांचं लग्न सोहळा. तो लग्न सोहळा कसा का? बालाजी म्हणजे लक्ष्मीपती, बालाजी म्हणजे साक्षात विष्णू अवतार, लक्ष्मीचे पती आहे. पण लक्ष्मीचे पती असताना त्यांनी विवाह केला तो पद्मावतीसोबत केला आणि तो सोहळा पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तिरुपती बालाजी यांचं लग्न. ज्या लग्नाला या कलियुगामध्ये आकाशातले जेवढे स्वर्गातले जेवढे देवलोक आहेत हे सगळे पृथ्वीवर अवतरले होते आणि तो संपूर्ण सोहळा या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. साधारणतः 10 मिनिटांचं हे गाणं आहे आणि हे गाणं आत्ताच आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठमोठे गायक कलावंत सुद्धा गाणार आहे. तर कोण गाणार आहे त्याचे डिटेल्स मी तुम्हाला याच्यानंतर देणार आहे. पण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे की ह्या चित्रपटाची काय पद्धतीने आपण सध्या काम करत आहोत. तर मित्रांनो, मी माझ्या कॅमेरामॅनला सांगणार आहे. तर मागे बघू शकता इथे की आमचे ते संगीतकार आहे जे उभे राहिलेले आहेत. ते दुसरे आमचे एक वादक कलावंत आहेत. हे एक वादक कलावंत आहे. यांनी आता आज ढोल, ताशा, दिमडी हे सगळं भरलेलं आहे आणि हे सगळे वाद्य सध्या वाजून झालेले आहेत आणि हे वाजून झाल्यानंतर आता फक्त एक पार्ट ह्याचा झालेला आहे. दुसरा पार्ट उद्या 1-2 दिवसात हे गाणं कंप्लीट होणार आहे. प्रमोद चिल्लाळ यांचा संगीत आहे. तर मित्रांनो, अतिशय आनंद आहे, खूप खुश आहे. मित्रांनो, हा पहिला चित्रपट आहे जो बालाजीवर बनत आहे आणि हा पहिला चित्रपट आहे जो क्राऊड फंडिंगनी बनत आहे. आमच्या या चित्रपटाला जर तुम्हाला काही सहकार्य करायची इच्छा असेल तर नक्कीच स्क्रीनवर मी माझा स्कॅनर दिलेला आहे. त्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करून आमचं एक तिकीट खरेदी केलं तरी आम्हाला एक छोटासा हातभार या चित्रपटाला लागणार आहे. कारण हा खूप मोठा विषय आहे आणि हा मोठा विषय मी स्वतः करण्याची माझी ताकद नाही आहे. पण तुमच्यासारखे जे बालाजी भक्त आहे त्यांनी जर मला थोडाफार हातभार लावला तर खूप 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 मी आपला ऋणी राहील. स्क्रीनवर माझा स्कॅनर दिलेला आहे. त्या स्कॅनरला स्कॅन करा. त्याच्यामध्ये आमचा गुगल फॉर्म आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही एक तिकीट जरी खरेदी केलं ना तरी आमच्यावर खूप 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 या चित्रपटावर तुमची सेवा, तुमचे उपकार होतील. याच विषयाने मी थांबतोय. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया. पुढची घडामोड याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.